मंडळी, एकेकाळचे गुरु शिष्य आज कट्टर राजकीय शत्रू झाल्याचं महाराष्ट्राच्या राजकारणात अनुभवायला मिळतंय। जळगावच्या मातीतून निघालेली दोन मोठी नावं म्हणजे एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन, ज्यांनी कधी एकत्र विकासाचं स्वप्न पाहिलं, ज्यांनी जळगाव जिल्ह्याला एकत्रितपणे राजकारणाच्या केंद्रस्थानी बघितलं, तेच आज एकमेकाच्या चारित्र्य हननावर उतरलेत। किंबहुना महाराष्ट्राच्या राजकारणात आज सुरू आहे एक झणझणीत कलगीतुरा। चला जाणून घेऊया या दोघांच्या संघर्षाची कहाणी, सुरुवात कुठून झाली आणि आज ती कुठवर पोहोचली आहे, आणि अशात हे दोन नेते राजकारणाच्या केंद्रस्थानी येण्याला नेमकं कारण काय किंवा घडलं काय। नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र। तर मंडळी, जळगाव जिल्ह्याचा राजकीय इतिहास बघितला तर दोन नावं कायम उठून दिसतात, एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन। एकेकाळी हे दोघं गुरु शिष्य म्हणून ओळखले जायचे। खडसे हे ओबीसी समाजाचे प्रभावशाली नेते होते आणि महाजन त्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपमध्ये पुढे आले। तर महाराष्ट्राच्या विकासासाठी दोघांनीही खांद्याला खांदा लावून काम केलं। पण राजकारणात एक नाजूक वळण असतं, जेव्हा स्वप्न सत्तेच्या लालसेत अडकतात तेव्हा नाती मोडू लागतात। एकनाथ खडसे यांनी जेव्हा मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा पक्षातल्या अंतर्गत राजकारणानं त्यांच्या विरोधात सूर तयार केला। पक्षाच्या वरच्या पातळीवर त्यांच्या शक्तीची भीती वाटू लागली होती। याच काळात काही वादग्रस्त प्रकरणं पुढे आली आणि खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। त्यानंतर चौकशा, आरोप आणि अपमान यांची मालिका सुरू झाली। त्यांना आमदारकीचं तिकीट नाकारण्यात आलं आणि हे पाहून त्यांनी भाजप सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। दुसरीकडे खडसे यांच्या छायेत वाढलेले गिरीश महाजन पक्षात अधिक मजबूत होत गेले। आज ते राज्य सरकारमध्ये मंत्री आहेत, पण एकेकाळचे गुरु शिष्य आता कट्टर वैरी झाले आहेत, कारण त्यांच्यातील राजकीय मतभेद वैयक्तिक शत्रुत्वात बदलले। मग काय, तेव्हापासून दोघंही एकमेकांवर सनसनीत आरोप करतायत। 2021 मध्ये महाजन यांनी खडसे यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केलं। वाढत्या वयामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय, या विधानानं खळबळ माजवली। यावर खडसे यांनीही प्रत्युत्तर देताना महाजन यांच्या पत्नीच्या राजकीय भूमिकेवर टीका केली। एवढंच नाही तर दुर्दैवानं त्यांना मुलगा नाही, अन्यथा तोही राजकारणात असता, असं वक्तव्य त्यांनी केलं। या वाक्यानंतर राजकारणातल्या सभ्यतेच्या रेषा उलांडल्या गेल्या। महाजन यांनी पलटवार करत खडसे यांचा मुलगा आत्महत्या करतो की त्याची हत्या झाली होती याचा तपास व्हावा असा थेट आरोप केला। ही गोष्ट इतकी वैयक्तिक पातळीवर गेली की दोघं पुन्हा कधीही एकत्र येणार नाहीत हे स्पष्ट झालं। खडसे यांनी महाजनांवर केलेल्या या आरोपांमुळे दोघांमध्ये कायमचं दुश्मनीचं नातं तयार झालं। राजकारण आता केवळ सत्ता किंवा विकासाभोवती राहिलं नव्हतं, हे आता प्रतिष्ठेचं युद्ध बनलं होतं। त्यानंतर आता सध्याच्या वादाबाबत बोलायचं झाल्यास त्यात आणखी एक वळण आलं, जेव्हा एका पत्रकारानं गिरीश महाजन यांच्या एका महिला IAS अधिकाऱ्याशी कथित संबंध असल्याची माहिती समोर आणली। ही माहिती व्हायरल झाल्यावर खडसे यांनी ती उचलून धरली आणि थेट महाजनांवर आरोप केले। तिचं नाव मला माहिती आहे, यावर संतप्त महाजन यांनी पत्रकार परिषदेत स्फोटक विधान केलं। मी जर एका गोष्टीचा खुलासा केला तर लोक खडसे यांना घराबाहेर येऊ देणार नाहीत, लोक त्यांना जोड्यानं मारतील। एवढ्यावरच थांबले नाहीत तर खडसे यांना कमरेच्या खाली वार करणारा महाचोर असंही म्हटलं। ही भाषेची पातळी पाहून जनतेचा विश्वास डळमळीत होतोय। एकेकाळी महाराष्ट्राला नेतृत्व देणारे हे दोघं नेते आता इतक्या खालच्या पातळीवर एकमेकांवर आरोप करत आहेत की लोकांना राजकारण म्हणजे फक्त वैयक्तिक वैर वाटू लागले। ज्या ठिकाणी बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, आरोग्य, शिक्षण यासारखे प्रश्न गाजायला हवे, तिथे व्यक्तिगत आयुष्य आणि कुटुंबियांवर टीका चालू आहे। हा प्रकार राजकारणाचा TRP शो झाल्यासारखा वाटतो। या दोघांचं वैयक्तिक वैर इतकं प्रखर झालंय की याला थांबवण्याची कोणतीही शक्यता सध्या तरी नाही। प्रसार माध्यमांनीही या सगळ्याला चविष्ट बनवत वारंवार दाखवलंय, पण यातून खरं नुकसान कोणाचं होतं? जनतेचं। हे सगळं पाहून आजचा युवक गोंधळतोय, सामान्य मतदार निराश होतोय, कारण सत्ताधारी नेत्यांची ही पातळी बघून राजकारणाची व्याख्या चुकीची ठरते। एकेकाळी एकत्र काम करणारे, विकासाचं स्वप्न पाहणारे दोन नेते
आज एकमेकांच्या कुटुंबावर जाहीरपणे आरोप करतायत. एकमेकांवर इतकी वैयक्तिक टीका करणं हे फक्त त्यांच्या संबंधांचं नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचंही अपयश आहे. कोण खरं कोण खोटं हे वेळ ठरवेलच, पण एक गोष्ट मात्र खरी, जनतेनं आता विचार करायला हवा की यामध्ये आपल्या भवितव्याचं काय स्थान आहे. एकंदरीतच खडसे महाजन वाद कुठपर्यंत जाईल, या वादाचं खरं मूळ काय आहे? सत्ता, प्रतिष्ठा की व्यक्तिगत अपमानाची भावना? यावरील तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत रहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.